प्रयोग करून मी फ्रस्ट्रेट झालो होतो. आणि शेवटी एवढाच एक मार्ग असणार बहुतेक वजन कमी करण्यासाठी. तर सगळ्यांना हसू आलं, किती मूर्खपणाची गोष्ट आहे. पण हे काय दुसरं, याला आम्ही म्हणतो लायपोसक्शन बॅरेट्रिक सर्जरी. म्हणजे पोटात पाईप घालतो आम्ही, चरबी काढतो. 1 लिटरला 20,000 30,000. काही लोक मरतात सुद्धा ऑपरेशनमध्ये. 2 जेवणांच्या मध्ये तोंड उघडायचं तर बोलण्यासाठी नाही तर पाणी पिण्यासाठी. इतका साधा सोपा सल्ला होता. मी ते व्याख्यान 5-6 वेळा ऐकलं. मी म्हटलं असं म्हणतात का गोड खाऊ नका, तसं म्हणत नाहीत. कमी खा म्हणतात, तसंही नाही म्हणत. नॉनव्हेज खाऊ नका, तेही नाही. तेल तूप खाऊ नका, तसंही सांगत नाहीत. मग असं मला खूप आश्चर्य वाटलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल की कमी खायचं नाही, पोटभर खायचं. अट काय, फक्त 2दा खायचं, एवढीच अट फक्त. पदार्थांना बंधन नाही. आणि आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये शिकलो की कॅलरीज इन कॅलरीज आउट. तुम्ही नेटवर गेलात आज, तिथे वेगवेगळे तुम्हाला क्रॅश डाएट मिळतात की ज्याला दर आठवड्याला 1 पाऊंड कमी करायचं, त्यांनी हे करा, 2 पाऊंडवाल्यांनी हे करा, म्हणजे उपाशी ठेवायचं आणि वजन कमी करायचं. पण तुम्ही पाहता की तुमच्या घरामध्ये किंवा ओळखीच्यांमध्ये असे 2 मित्र असतात की एक अगदी बारीक असतो पण तो 14 पोळ्या खातो, आणि दुसरा लठ्ठ असतो तो 2च पोळ्या खातो. म्हणजे हे कॅलरीज इन कॅलरीज आउटचा फॉर्म्युला पोल्ट्रीमध्ये चालतो, प्राण्यांमध्ये चालतो, पण माणसामध्ये दुर्दैवाने तो चालेल असं नाही प्रत्येक वेळेला. आणि मी अशा स्टेजला होतो की सगळे प्रयोग फसले होते. म्हटलं तर हा प्रयोग करून पाहूया. आणि मग मला असं लक्षात आलं की 3 महिन्यामध्ये माझं वजन 8 किलो कमी झालं आणि पोटाचा घेर 2 इंच कमी झाला. जे मला पाहिजे होतं ते सगळं 3 महिन्यामध्ये घडलं. आणि मग मला एकदा कळलं आहे का प्राध्यापकाला हे कळल्यानंतर की हे असं इफेक्टिव्ह आहे. मग मी दिसेल त्याला सांगायला सुरुवात केली, विद्यार्थी असो, मित्र असो, नातेवाईक असो. त्यावेळेला माझी अवस्था अशी झाली होती की अनोळखी माणसाला सुद्धा रस्त्यात जाऊन मी पकडायचो. पोट दिसलं तर त्याला सांगायचो तुझ्यासाठी माझ्याकडे आहे काहीतरी. आणि ज्या लोकांनी हात वर केले त्यांची ती अवस्था झालेलीच आहे. हे एवढं व्हायरल होण्याचं कारणच ते आहे की ज्याचं पोट गेलं त्याला दुसऱ्याचं पोट बघवत नाही. त्यामुळे तुमच्या खांद्यावर कोणी हात ठेवायचा नसेल 3 महिन्यांनी तर तुमची पोटं आत्ता कमी करा उद्यापासून. आता या व्याख्यानाचा हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे याच्यामागचं शास्त्र काय हे समजून घ्या. हे फार साधं सोपं आहे, ह्याच्यात काय रॉकेट सायन्स काही नाही. आणि हे फर्स्ट इयरला आम्ही मेडिकलमध्ये शिकलेलो आहे. याच्यासाठी MD व्हावं लागत नाही. काय सांगतो सिद्धांत की तुमच्या रक्तातलं इन्शुलिन नावाचं हार्मोनचं प्रमाण वाढलं तर तुम्ही लठ्ठ होता, तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स येतो आणि टाईप 2 डायबिटीस होतो. हे तुमच्या कंट्रोलच्या बाहेर आहे, जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे. इन्शुलिन निर्माण होण्याचा दुसरा मार्ग आहे की तुम्ही खाल्लं की इन्शुलिन तयार होतं. काही खाल्लं की इन्शुलिन तयार होतं. अपेक्षा अशी आहे की तुम्हाला जेवढं इन्शुलिन दिवसात लागतं त्याच्यापैकी 50% बेसलाईन पद्धतीने मिळवावं, 50% खाण्यामुळे निर्माण करावं. जशी तुमची ओंजळ आहे, प्रत्येकाची वेगवेगळी आहे, तसं प्रत्येकाचं माप आहे. कोणाचं 4 युनिट, कोणाचं 5 युनिट, कोणाचं 10 युनिट, कोणाचं 20 युनिट, असं माप आहे प्रत्येकाचं. समजा आम्ही सगळ्यांना 1-1 पोळी खायला दिली तर ज्याचं माप 4 युनिटचं आहे त्याचं 4 युनिट इन्शुलिन पडणार आहे, ज्याचं 20चं आहे त्याचं 20 पडणार आहे. म्हणजे 2 पोळ्या खाल्ल्या तर 2 माप असं नाही होत. आणि शेवटचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा तुमचं माप रिकामं झालं की भरायला 55 मिनटं लागतात. हे 55 मिनटाचं कशासाठी हे आकडा आहे, कारण इन्शुलिनचं माप पडलं की भरायला 55 मिनटं लागतात. व्यवहारामध्ये अर्थ काय, जेवायला बसले आणि 55 मिनटात जेवण संपवलं, इन्शुलिन एकदाच पडणार आहे. पण तुम्ही 55 मिनटाच्या पुढे गेलात तर पुन्हा दुसरं माप पडणार आहे. आपल्याला ते नको आहे म्हणून 55 मिनटाचं आपण दिलेलं आहे. आता इन्शुलिन निर्माण का बरं होतं, तर तुम्ही खाल्ल्यानंतर इन्शुलिन निर्माण होतं. याचा अर्थ काय की खाल्ल्यानंतर जे एंड प्रॉडक्ट्स किंवा पचनानंतर एंड प्रॉडक्ट रक्तात येतात त्याचा वापर करण्यासाठी इन्शुलिन याचं काम आहे. म्हणजे तुम्ही 1000 पदार्थ खाल्ले तरी शेवटी 3च गोष्टी रक्तात येतात, ग्लुकोज, अमायनो ॲसिड आणि फॅटी ॲसिड. आता तुमचं शरीर हे कोट्यावधी पेशींचं बनलेलं आहे आणि या प्रत्येक पेशीला काम करायला ऊर्जा लागत असते. तुम्हाला सरासरी प्रत्येकाला 2000 कॅलरीज ऊर्जा दिवसाला लागते ॲव्हरेज. मग ते तुमच्या वजनावर, कामाच्या स्वरूपावर अवलंबून राहील, पण 2000 कॅलरीज ऊर्जा लागते. आणि हे ऊर्जा मिळवायचे 2 मार्ग तुमच्याकडे आहेत. एक आहे ग्लुकोज. ग्लुकोज जाळलं 1 ग्रॅम 4 कॅलरी ऊर्जा मिळते. आणि पण 1 ग्रॅम जर फॅटी ॲसिड जाळलं तर 9 कॅलरी ऊर्जा मिळते. म्हणजे फॅटी ॲसिड किंवा चरबी जाळण्यामध्ये 2.25 पट ऊर्जा मिळते. तसं तुमच्या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे तुमच्या यकृतात ग्लायकोजन नावाच्या पदार्थामध्ये होतं. आणि 100 ग्रॅम ग्लायकोजन प्रौढ माणसाच्या यकृतात साठवला जातो. ग्लायकोजन म्हणजे काय की ग्लुकोजचे रेणू एकत्र येऊन ग्लायकोजन तयार होतं. आणि 1 ग्रॅम ग्लुकोजला 4 कॅलरी, तर 100 ग्रॅम ग्लायकोजनला 400 कॅलरी ऊर्जा मिळू शकते.
आता याचा उद्देश काय असतो की तुम्ही समजा 15 तास 2 तास तुम्हाला एक दिवसभर खायलाच नाही मिळालं काही, तरी पण तुमचा मेंदू काम करतच असतो, तुमचे सगळे अवयव काम करत असतात. मग त्यांना ऊर्जा कुठून मिळवणार? मग हा ग्लायकोजन ब्रेकडाऊन करून 400 कॅलरी ऊर्जा मिळू शकते अडीनडीच्या वेळेला. मग पहिलं काम झालं, ग्लुकोज पेशीत टाकले. दुसरं काम, ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये केलं, साठवून ठेवलं. आता लक्ष देऊन ऐका, ही 2 कामं झाल्यानंतर जर जास्तीची ग्लुकोज रक्तामध्ये असली, त्याचं रूपांतर इन्शुलिनमुळे फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि ते चरबीच्या रूपात साठवलं जातं. आता पुष्कळ लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला की मी तेल खात नाही, तूप खात नाही, अंड्यातलं पिवळंसुद्धा फेकतो, तरी मी लठ्ठ कसा? का लठ्ठ? कारण तुम्ही जी पोळी खाल्ली, भात खाल्ला, वरण खाल्लं, त्याच्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये केलं. कोणी केलं? इन्शुलिनने केलं. या सगळ्यामागे करता करविता इन्शुलिन आहे. मग हा इन्शुलिन अमायनो ॲसिडचं रूपांतर प्रोटीन्समध्ये करतो, शरीर ते वापरतं. फॅटी ॲसिडचं रूपांतर तर फॅटमध्ये करून साठवतोच. म्हणजे अशा प्रकारे शरीरात ऊर्जा साठवायचं काम इन्शुलिन करतो, निर्मितीचं काम इन्शुलिन करतो. म्हणून त्याला संग्राहक संप्रेरक, ॲनाबोलिक हार्मोन असं म्हटलेलं आहे. जर इन्शुलिनची लेवल वाढली रक्तातली तर काय होतं? याला तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्शुलिनेमिया असा शब्द आहे. गुगलवर जा आणि हा शब्द टाका, तुम्हाला हजारो रिसर्च पेपर वाचायला मिळतील. आणि एकही रिसर्च पेपर असं म्हणणार नाही की हे आरोग्यासाठी चांगलं घडेल. पण सगळे म्हणतील हे वाईटच आहे. काय होईल? ब्लड प्रेशर वाढेल, लठ्ठपणा येईल, रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढेल, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढेल, आणि सगळ्यात भयंकर काय होईल तर ते इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होईल. म्हणजे काय? तुमच्या पेशींना काय सवय आहे की त्यांना अपेक्षा काय की खाल्ल्यानंतर इन्शुलिन निर्माण व्हावं, काम केलं की निघून जावं. जसं पाहुणे आपल्याला काय वाटतं की पाहुण्यासारखं यावं आणि जावं. एखादा पाहुणा 4 दिवसाकरता आला आणि 4 महिने राहिला तर काय होईल? पुढच्या वेळेला त्यांनी फोन केला, मी येतो म्हटलं, तर तुम्ही म्हणाल येऊ नको, आम्हीच चाललो गावाला. हा तुमचा रेझिस्टन्स आहे पाहुण्यासाठी. मग सेल्स काय करतात? त्यांना ही सवय नाही आहे इन्शुलिन वाढलेलं ठेवायची कायम. मग सेल त्याला विरोध करतात. म्हणजे काय करतात? आकार थोडा बदलतात. आकार बदलला की जसं तुमच्या कुलपाला जर हातोडे मारले तर काय होतं? आकार बदलतो, किल्ली बसत नाही मग त्याला. मग इन्शुलिनची किल्ली त्या कुलपाला बसत नाही. मग रक्तात ग्लुकोज आहे पण ग्लुकोज पेशीत जाऊ शकत नाही. तो संदेश मेंदूकडे जातो. समजा तुमचं माप होतं 5 युनिटचं, खाल्ल्यावर 5 युनिट तुमचं पडायचं आहे इन्शुलिन, पण आता तेवढ्या इन्शुलिनवर काम होत नाही आहे, ग्लुकोज जात नाही. मग मेंदू काय म्हणतो? याचं काम आता 5नी होत नाही, याचं वाढवून देऊ, 10 युनिट करूया आता. मग तुमचं माप वाढतं, 5चं 10 युनिट होतं. मग प्रत्येक वेळेला खाल्लं की 10 युनिट पडायला लागतं. मग जास्तीच्या इन्शुलिनमुळे धक्काबुक्की करून ग्लुकोज पेशीत जायला लागतं. असं एक 5-6 महिने चालतं. पुन्हा रेझिस्टन्स वाढतो, पुन्हा पेशी उपाशी राहतात. मग मेंदू म्हणतो आता 10नी काम होत नाही, याचं 15 करून द्या आता युनिट. असं करता करता एक अवस्था अशी येते की तुमचं इन्शुलिन वाढलेलं आहे, ग्लुकोज वाढलेलं आहे, पण ते ग्लुकोज काय पेशीत जाऊ शकत नाही. ते तुमच्या किडनीजमधून लघवी वाटे बाहेर पडायला लागतं, तुम्ही खंगायला लागता. डॉक्टरकडे जाता, गेलं की उपाशीपोटी 250, जेवल्यानंतर 350. आम्ही तुम्हाला टाईप 2 डायबिटीसचा शिक्का मारतो. तुमच्या लक्षात काय आलं की इन्शुलिन निर्माण झालं नाही म्हणून तुम्हाला नाही डायबिटीस झालेला. तुम्हाला डायबिटीस का झाला? कारण तुम्ही इतकं इन्शुलिन निर्माण केलं पण ते इनइफेक्टिव्ह आहे, बिनकामाचं आहे, म्हणून झालेलं आहे. म्हणजे वजन वाढणे, इन्शुलिन रेझिस्टन्स येणे आणि टाईप 2 डायबिटीस होणे हे एकाच रस्त्यावरचे माइलस्टोन्स आहेत, लक्षात ठेवा. हे सगळे इन्शुलिन लेवल वाढल्यामुळे हे सगळं घडतं. आता जर इन्शुलिन कमी झालं तुमच्या रक्तातलं, मग काय होईल? सगळं उलट्या गोष्टी सुरू होतात. आधी रक्तातली ग्लुकोज वापरली जाईल, ती संपलं की ग्लायकोजन ब्रेकडाऊन करून 400 कॅलरी मिळतील. मग आता खिशातले पैसे संपले, कपाटातले संपले, मग काय होईल? बँकेत जाऊन एफडी तोडायला लागते. बँकेत एफडी कोण तोडतं? काय असं सुखासुखी थोडं तोडतं कोणी? सगळे पैसे संपले वरचे तरच माणूस तोडतं. तसं शरीरसुद्धा फॅटला केव्हा हात लावतं? जेव्हा ग्लुकोज आणि ग्लायकोजन संपलं, मग जिथे कुठे चरबी असेल ती काढून जाळण्याचा कार्यक्रम सुरू होतो. म्हणजे ज्याला कोणाला या जगामध्ये वजन कमी करायचं आहे, ज्याला पोट कमी करायचं आहे, चरबी जाळायची आहे, त्याच्या पुढे एकच मार्ग आहे फक्त, आणि तो मार्ग आहे इन्शुलिनची लेवल कमी करणे. मग जर इन्शुलिनची लेवल तुम्हाला कमी करायची असेल तर उद्यापासून कमी खाणार का कमी वेळा खाणार? कमी वेळा खाणार. कारण कमी खाल्लं तरी तेवढंच इन्शुलिन, जास्त खाल्लं तरी तेवढंच इन्शुलिन. मग कमी वेळा खाणं महत्त्वाचं. मग साधा सोपा उपाय काय? आता तुम्हाला कळलं की कमी वेळा खायचं आहे. मग किती कमी वेळा खाऊ शकता? सामान्यपणे माणसाला 2दा कडक भूक लागते. 2 वेळा ओळखा, 2 वेळा जेवा. ज्यांना कळलं ते नशिबान.
खूप लोकांना माहीतच नाही कडक भूक काय असते. पण नाही कळलं तर 2 पॅटर्न जगात आहेत. सकाळी 9, संध्याकाळी 6, दुपारी 12:30, 1, रात्री 8:30, 9. कुठल्या तरी पॅटर्ननी चालू करून द्या. 7-8 दिवसात तुमचं ट्रायल अँड एररनी लक्षात येईल. किती गॅप पाहिजे काय पाहिजे त्याला काही महत्त्व नाही. भूक लागते त्या 2 वेळा जेवणे. जी गॅप असेल ती तुमची गॅप आहे. त्याला काही नियम नाही कुठला. एकदा जेवायला बसलात की 55 मिनिटाच्या आत जेवण संपवायचं. एक असे मोठे कुठे डॉक्टर असंच टीका करतात. 55 मिनटं खाणं कसं वाईट आहे हे सांगत होते. अरे म्हटलं ऐका तर खरे, मी कुठे सांगितलं 55 मिनटं खायला. मी म्हटलं जास्तीत जास्त वेळ 55 मिनटं आहे. का बरं? कारण इन्शुलिन एकदाच तयार करायचं आहे. 55च्या पुढे गेला तर 2दा होईल म्हणून फक्त, बाकी काही कारण नाही. तुम्ही 10 मिनटात जेवलात तर काय प्रॉब्लेम आहे, काय हरकत नाही. फक्त चावून चावून घास खाल्ला तर काय होतं, माणूस कमी खातो, समाधान लवकर होतं. म्हणजे पूर्वी आपल्याला लहानपणी सांगायचे की एक घास 32 वेळा खावा, त्याचं कारण ते होतं. तर 55 मिनटं खायला काही हरकत नाही, पण ह्याचं कारण हे आहे, म्हणजे 55 मिनटं खायचं नाही. 2 जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका. हे म्हटलं की मला तो शोलेचा डायलॉग आठवतो, इतना सन्नाटा क्यों है भाई. लोक म्हणतात सर हे तुमच्या व्याख्यानातलं सगळ्यात क्रूर वाक्य आहे. आमचं कसं जमणार, आम्ही इतक्या वेळा खातो. पण हे फक्त सायकोलॉजिकल आहे. 7-8 दिवसात तुम्हाला सवय होऊन जाईल. तर आता मॉडर्न सायंटिस्ट आम्ही सांगायला लागलो आहे की इन्शुलिन अँड शुगर आर रिस्पॉन्सिबल फॉर डायबिटीस. मराठीत जी म्हण आहे, साखरेचं खाणार त्याला देव देणार, डायबिटीस हे लक्षात ठेवा. म्हणजे डायबिटीसवाल्यांनी खाऊच नका, पण इतरांनी सुद्धा जेवढं कमी खाल तेवढं चांगलं आहे. आणि साखरेचं व्यसन लागतं हे पण लक्षात ठेवा. बायको सांगते की यांचं असं आहे ना, यांना रोज काहीतरी गोड खायला लागतं जेवताना, आणि नाही मिळालं तर निदान गुळाचा खडा तरी खातात. आहेत की नाही असे लोक? हे सगळे ॲडिक्ट आहेत साखरेचे. आणि प्रोटीन्सचं प्रमाण वाढवायचं जेवणातलं. नॉनव्हेज लोकांना प्रॉब्लेम नाही, चिकन मटन फिश काही खा, प्रोटीन मिळतात. पण व्हेजिटेरियन लोकांचा प्रॉब्लेम आहे. पोळी खाल्ली 11%, भात खाल्लं 9%, वरण खाल्लं 20%. आणि वरण कसं खाता? वाटीमध्ये तळाशी डाळ आणि वर सगळं पाणी. काय प्रोटीन मिळणार त्याच्यात? मग काय करायचं? 4 पोळ्या खात असाल, 1 पोळी कमी करा. घट्ट वरण खा वाटीभर, मोड आलेलं कडधान्य खा वाटीभर, सोयाबीन खा, शेंगदाणे खा, चीज खा, पनीर खा, दूध प्या. म्हणजे काय सांगितलं? कार्बोहायड्रेट थोडे कमी करा, प्रोटीन थोडे वाढवा, त्याचा फायदा होईल. लगेच विचारतात उद्यापासून पोळी बंद करतो मग आता. आणि मग काय करतो? 4 धान्य आणून त्याच्यात ते पीठ करतो आणि त्याच्या भाकऱ्या खातो. आणि मग जेवताना त्याला बघितलं तर असं वाटतं की एरंडेल पितो का काय माणूस. अरे आयुष्यभर पोळी खाल्ली, आयुष्यभर पोळी आवडते तुम्हाला, कशाला बंद करायची? असं काहीही करायचं नाही की जे करता येणार नाही आयुष्यभर.